भीमाशंकरच्या निसर्गरम्य डोंगरातून थेट शहराच्या हृदयात आदिवासी शेतकऱ्यांच्या मेहनतीचं आणि स्वप्नांचं गूढ रूप स्ट्रॉबेरी महोत्सव. भीमाशंकरच्या स्ट्रॉबेरीला आहे किती हो गोडी, आले भीमाशंकरची स्ट्रॉबेरी. ताज्या रसाळ स्ट्रॉबेरींपासून तयार झालेले मूल्यवर्धित जॅम, सिरप, क्रश, गुलकंद अशा विविध स्वादिष्ट उत्पादनांची मेजवानी. स्ट्रॉबेरीचं लोणचं जे मी घेतलेलं आहे ते खूप सुंदर आणि टेस्टी आहे. गिरायकांचा प्रतिसाद पण खूप छान आहे. शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेली उत्पादने आणि लोकांशी थेट संवाद. इथं छान वाटलं, लोक पण खूप छान आहेत. हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी. एक त्यांना खूप चांगलं एक्सपोजर मिळतं. म्हणजे सुरुवातीला आम्ही प्रशिक्षणापासून सुरुवात केली आणि आज स्टॉल आम्ही उभा केला इथं पुण्यासारख्या ठिकाणी. आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मॉल मध्ये आम्ही आलोय. एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल चिंचवड येथे 4 आणि 5 एप्रिल शनिवार रविवार मोठ्या उत्साहात पार पडलेला हा महोत्सव लोकांकडून प्रचंड प्रतिसाद तर मिळालाच, शिवाय 2 दिवसात लाखोंची उलाढाल होऊन शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळाले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत जी स्ट्रॉबेरीची योजना आपण राबवली होती, जी शेतकऱ्यांना उत्पादन करण्यासाठी आपण अनुदान दिलं, पण आज नुसतं उत्पादन आलं नाही तर त्या उत्पादनाचे वेगवेगळे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स पण आपण बनवले. विकास होण्याचा एक सुंदर असा मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. भव्य उद्घाटन सोहळा. मान्यवरांची उपस्थिती आणि शेतकऱ्यांचा सन्मान. हा फक्त महोत्सव नव्हता, तर होता शेतीपासून उद्योगाकडे आणि आत्मनिर्भरतेकडे जाणारा प्रवास. स्ट्रॉबेरी महोत्सव, शेतीपासून उद्योगाकडे यशाच्या गोड प्रवासाची कहाणी. स्ट्रॉबेरी एम्मी